तर मुंबईमधून गावाकडे निघालेल्या मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्थानकावरती मोठी गर्दी झाली आहे। मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले होते। आता हे सर्व आंदोलक आपापल्या गावी निघालेले आहेत आणि त्यामुळे स्थानकामध्ये ही गर्दी झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांचा जो लढा होता त्या लढ्याला यश मिळालं आणि शासन हातात मिळाल्यानंतर आता मराठा समाज बांधव जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आले होते ते आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत। आपण या मराठा समाज बांधवांशी बोलणार आहेत। कुठून आले होते, किती दिवसापासून? बीडून कसं वाटतंय आता मस्त वाटतंय। किती दिवसापासून आले होते? 7 दिवस झाला आज। जरांगे पाटलांचा लढा यशस्वी झाला, एकदम नंबर 1 झाला। तुम्हाला न्याय मिळाला हो, शेवटी? आम्हाला न्याय हक्काची लढाई होती। जरांगे पाटलाच्या आंदोलन केल्यामुळं ओबीसीतून आम्हाला आरक्षण हैदराबाद गॅजेट लागून 100% मिळालं। तेव्हा आंदोलनासाठी आले होते तेव्हा असं वाटलं होतं का तुम्हाला एवढं लवकर तुमच्या लढ्याला यश येईल? 100%च, कारण प्रयत्न तसे जोरदार चालू होते। त्यामुळे 100%च आम्हाला गॅरंटी होती की लढाई यशस्वी होणारच। कारण संघर्षच असा होता आणि संघर्षाचा पण असा होता की तळमळीने आमच्यासाठी लढत होता। आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा ठरवलं होतं की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही। शेवटी तेच झालेले। किशोर पाटील, के विनय मराठी, मुंबई।